नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, ज्याला तुम्ही सहामाही परीक्षा, फर्स्ट टर्म एक्झाम बोलता किंवा अजून काही तुम्ही बोलत असणार, मिड टर्म एक्झामिनेशन वगैरे, तर तिची गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका. ही प्रश्नपत्रिका मराठी माध्यमांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. सेमी माध्यमांचे विद्यार्थी ज्यांचं इंग्लिशमधनं मॅथमॅटिक्स 1 आहे त्यांच्यासाठी आपण लवकरच पेपरचे व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले असेल, तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचसोबत तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. त्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. त्यामध्ये सर्व विषयाची प्रश्नपत्रिका सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचसोबत मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण सगळ्या विषयाच्या इयत्ता 9वीच्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिका आपल्या ॲपमध्ये डाउनलोड करून दिलेल्या आहेत, अपलोड करून दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही PDF बघू शकता, अभ्यास तुमचा सुरू करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्राची परीक्षा आणि गणित 1चं आपल्याला काय करायची, प्रश्नपत्रिका बघायची आहे. अगदी 6-7 मिनिटात 8 मिनिटात व्हिडिओ आपण समाप्त करणार आहोत. कारण माझा मॅथचा विषय नाही, मी 9वीच्या वर्गाला मॅथ शिकवत नाही. आपलं मॅथ असतं तर 10वीसाठी आणि 12वीसाठी, त्या लोकांना आपण गाईड करतो. तर मला मॅथचं जेवढं बेसिक्स माहिती आहे आपण त्याच्यावरती बोलूयात आणि तुम्हाला हे सर्व क्वेश्चन पेपर ऑलरेडी भेटणार आहे. तर चला सुरू करूयात. प्रश्न 1 ज्यामध्ये म्हटलेलं आहे, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. MCQचे प्रश्न आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, काय आहे NW हा संच पुढीलपैकी कोणता? NW, तर इथे वर्ग असेल ना, NW, आय थिंक हा वर्गच आहे. याचा वर्ग W असेल. हा संच पुढीलपैकी कोणता ते लिहायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. पर्याय बघूयात. मध्ये तुम्हाला 1, 2, 3 म्हटलं आहे. मध्ये तुम्हाला 0, 1, 2, 3 मध्ये म्हटलेलं आहे. मध्ये तुम्हाला फक्त 0 म्हटलं आहे आणि मध्ये तुम्हाला नल दिलेला आहे, म्हणजे त्यामध्ये काहीच नाही. तर कोणता संच आहे तो लिहायचा आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणती संख्या करणी नाही? √5 आहे विद्यार्थी मित्रांनो. मध्ये तुम्हाला 3 √4 आहे. मध्ये तुम्हाला 3 √27 आहे आणि मध्ये तुम्हाला 4 √125 दिलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा, ज्यामध्ये आहे तुम्हाला √7 या बहुपदीची √7 या बहुपदीची कोटी किती असं म्हटलेलं आहे. मध्ये 0 आहे, मध्ये तुम्हाला 1 आहे, मध्ये तुम्हाला 2 आहे, मध्ये तुम्हाला 3 दिलेला आहे. जो काही योग्य पर्याय असेल तो निवडा आणि विधान पूर्ण करा. त्याचे उत्तर लिहा. त्यानंतर चौथा आहे 3x वर्ग अधिक mx या बहुपदीचा x वजा 1 हा अवयव असेल तर ची किंमत किती? ची किंमत काढायची आहे. मध्ये तुम्हाला 2 आहे, मध्ये तुम्हाला -2 आहे, मध्ये -3 आहे, मध्ये 3 दिलेलं आहे. त्यानंतर आहे मध्ये खालील उपप्रश्न सोडवा. खालील उपप्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायचे आहेत, ज्यामध्ये पहिला आहे x वजा 2 या बहुपदीचे सहगुणक रूप लिहा. x वजा 2 या बहुपदीचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सहगुणक रूप लिहायचे आहे. त्यानंतर आहे x बरोबर 0 असताना x चा वर्ग वजा 5 बहुपदीची किंमत काढा. त्यानंतर तिसरं आहे सोपे रूप द्या. सोपे रूप द्यायचे आहे 7चा √5 वजा 3 √5 वजा 2 √2 अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. याला फक्त काय करायचं, सोपे रूप सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके, जाऊया पुढे. चौथा आहे ज्यामध्ये तुम्हाला दिलं आहे 10 वजा 25 सोडवा. आता फक्त हे सोडायचं आहे. 10 वजा 25 कशा पद्धतीने, आता तुम्हाला 25 मधून 10 काढायचे का नाही, काहीतरी असेल ना, मला तर माहीत नाही, तुम्हालाच माहिती. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 2 पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. 3.17 ही परिमेय संख्या P/Q रूपात लिहा. P/Q रूपात लिहायची आहे ही परिमेय संख्या. राईट दिस रॅशनल नंबर इन अ P/Q फॉर्म अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. उकल दिलेलं आहे. समजा x बरोबर 3.17 आहे. दोन्ही बाजूला 100ने गुणून 100 गुणिले बरोबर काय होईल, त्यानंतर 100 गुणिले वजा 1x बरोबर काय होईल ते लिहायचे. चौकटी फक्त पूर्ण करा. 4 चौकटी पूर्ण करा. 2 मार्क हाताचे फिक्स लगेच फिक्स झाले सुद्धा, लिहा फक्त. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर n(a) बरोबर 15, n(a) u असेल, याला काय म्हणता, युनियन म्हणता का तुम्ही यूला, याला काय म्हणता कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मॅथ बट मला काही जमत नाही. b = 29, a⁻b बरोबर 7, तर चा b बरोबर किती उकल द्यायचे आहे. आता ही फक्त कृती सोडवा, 2 गुण तुम्हाला मिळून जातील अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर तिसरी बघूया. तिसरी कृती काय आहे, तिसरी आहे 3x वजा -1 किंमत घेऊन 2x वजा 2x चा घन अधिक 7 या बहुपदीची किंमत काढा. P(x) = 2x - 2x चा घन अधिक 7 या बहुपदीत x बरोबर वजा 1 किंमत ठेवून P(-1) बरोबर 2 गुणिले -1 - 2 × 3. आता फक्त काय करा, जास्त डोक्याला ताण घेण्याची गरज नाही आहे. मला ते मॅथ समजत नाही आहे. काय करा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ही कृती सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पहिल्यापासून दाखवू का? हो, इथेच तर आहे तिसरी. स्क्रीनशॉट घ्या. हे बघा, इथनं तिसरी आकृती आहे आणि ही आकृती सोडवली, ही कृती सोडवली की तुम्हाला 2 गुण जे आहेत ते मिळून जातील. स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे.
तर आधीच तुम्हाला सांगितलं की ॲप आहे आपलं प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन, ज्याचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. तिथून ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. सर्व विषयाच्या मराठी तसंच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम सत्राच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अपलोड केलेल्या आहेत. तिथून तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करू शकता. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा म्हटलेला आहे. 8 गुणांसाठी आहे. प्रत्येकी प्रश्न तुम्हाला इथे 2 गुणांसाठी असेल. आता 1 मध्ये म्हटलेलं आहे 1 ते 50 पर्यंतीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांचा संच गुणधर्म पद्धतीने व यादी पद्धतीने लिहा. गुणधर्म पद्धतीने व यादी पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर पुढे अजून एक प्रश्न आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर तिसरा आहे सोडवा. 3x - 5 = 1 हे सोडवायचं आहे. त्यानंतर आहे चौथा रेषीय बहुपदीची 4 उदाहरणे लिहा. रेषीय बहुपदीची 4 उदाहरणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायची आहेत. 5वं आहे वजाबाकी करा. आता तुम्हाला वजाबाकी करायची आहे. त्यानंतर आहे 5x वर्ग अधिक 6x - 7 आणि 12x वर्ग वजा 8x अधिक 20 अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 3A मध्ये खालील कृती पूर्ण करा. कोणती एक कृती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सोडवायची आहे. ओके. आता 1 मध्ये म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो NAU. आता फक्त काय करा, ही आकृती तुम्हाला फक्त काय सोडवायची आहे. ओके. NAUB याला काय म्हणता तुम्ही, युनियन म्हणता का? वेन म्हणतात ना, वेन काहीतरी बरोबर NA अधिक NB वजा NA या नियमाचा पडताळा खालील 2 वेन आकृतीच्या साहाय्याने घ्या. आता आकृती दिलेली आहे आणि तुम्हाला ही कृती सोडवायची आहे. वेन आकृती तुम्हाला दिलेली आहे. ही कृती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सोडवायची आहे. ओके. जाऊया पुढे. सोपे रूप द्या. आता सोपे रूप द्यायचे आहे, फक्त याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके. 4√12 - √75 - 748 फक्त सोपे रूप द्यायचे आहे. ही आकृती सोडवा. 3 गुणांसाठी आहे. बीमध्ये आहे खालीलपैकी 2 उपप्रश्न सोडवा. कोणती 2 उपप्रश्न आता तुम्हाला सोडवायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला आहे 5 अधिक √11 ही संख्या अपरिमेय आहे का हे दाखवायचे आहे. त्यानंतर दुसरा आहे खालील उदाहरणातील संचाचे संयोग संच लिहा, वेन आकृतीने दाखवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संच वगैरे दिलेले आहे ते बघू शकता. त्यानंतर आहे पार्थने वृक्ष संवर्धन सप्ताहात 70 झाडे लावली व प्रज्ञाने 90 झाडे लावली. त्यापैकी 25 झाडे दोघांनीही मिळून लावली, तर पार्थने किंवा प्रज्ञा यांनी एकूण किती झाडे लावली. खालील बहुपदीचे अवयव काढा म्हटलेला आहे. चौथ्यामध्ये 1चा वर्ग वजा 6x ब्रॅकेटचा वर्ग वजा 8 ब्रॅकेट 1चा वर्ग वजा 6x अधिक 8 ब्रॅकेट पूर्ण वजा 66. आता फक्त अवयव काढायचे आहेत. प्रश्न 4 आहे खालील कृती सोडवा. खालील कृती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायचे आहेत. खालील कृतीमध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे, कोणत्याही 2 सोडवा. एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले. म्हणजे एका शाळेतील कोणती शाळा आहे तिच्या इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण, त्यांना काय आवडतं याचे सर्वेक्षण केले. त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमणाची आवड आहे असे सांगितले व 180 विद्यार्थ्यांनी आकाशदर्शनाची आवड आहे असे सांगितले. 110 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमण आणि आकाशदर्शनही आवडते असे सांगितले. तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही, किती विद्यार्थ्यांना फक्त भ्रमण आवडते, किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडते, हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो √48 वजा √75 वजा 1 अपॉन आहे √3 फक्त सोडवायचं आहे तुम्हाला. खालीलपैकी बहुपदीचे अवयव पाडा म्हटलेलं आहे. y अधिक 2 y वजा 3 y अधिक 8 y अधिक 3 अधिक 56 फक्त बहुपदीचे काय करा, अवयव पाडा. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, त्यामध्ये म्हटलेला आहे प्रश्न 5 खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे. जर p(x) बरोबर x⁴ असेल -2x वर्ग म्हणजे वजा x, तर p(1) p(0) p-2 यांच्या किमती काढायच्या आहेत. आणि त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो जर x बरोबर x ही 80 ते 100 यामधील मूळ संख्या आणि y बरोबर y ही 90 ते 100 यामधील विषम संख्या, तर वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा. वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवायच्या विद्यार्थी मित्रांनो ह्या 2 गोष्टी वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवायच्या आहेत. तर अशा पद्धतीने ही होती प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका. काही डाऊट असेल प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ॲपला जर डाउनलोड केलेलं नसेल प्ले स्टोअरवरती तर आपलं ॲप्लिकेशन आहे मास्टर वैभव हिरे. इकडे काही गोष्टी समजलेल्या नसतील कमेंट सेक्शनमध्ये विचारा. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, ॲपचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. सर्व विषयाच्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तुम्हाला या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथे संपवतो. धन्यवाद.